नाशिक शहरात अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी मॅफेड्रॉन विक्री करणाऱ्या 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 18,35,050 रुपयांचा एमडी व इतर मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कारवाईला वेग देण्यात आला आहे। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक आणि उपनगर पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत एमडी विक्री करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई केली आहे। दिनांक 18 जून 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजस्थान येथून काही इसम मोठ्या प्रमाणात एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी नाशिक रोड परिसरात येणार आहेत। या माहितीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी सापळा रचला। उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील प्रधान नगर परिसरातील स्वानंद महिला सांस्कृतिक मंडळ हॉल परिसरात पोलिसांनी नजर ठेवली। यावेळी संशयित मोटरसायकल क्रमांक MH15 BB 6647 वरून आलेल्या 2 इसमांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले। जडतीमध्ये त्यांच्या ताब्यातून 200 ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन किंमत 10,70,000 रुपये जप्त केले आहे। यामध्ये पुनाराम हिराराम बिश्नोई वय वर्ष 26 राहणार जोधपूर राजस्थान, श्रवण कुमार लाखाराम बिश्नोई वय वर्ष 29 राहणार जोधपूर राजस्थान या दोघांविरोधात उपनगर पोलीस ठाणे नाशिक येथे NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून माधव लॉजवरील एका घरावर छापा टाकण्यात आला। या कारवाईत सुरेश पुनाराम गोदारा वय वर्ष 27 राहणार माधव लॉन्स जवळ नाशिक रोड याच्या ताब्यातून 120.35 ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन किंमत 6,01,750 रुपये तसेच 93,300 रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 320.35 ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन एकूण किंमत 18,35,050 रुपये इतका मुद्देमाल पोलिसांनी हाती लागला आहे। न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सचिन बारी, संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।